AWIM पुणे ऑलिम्पिक्स 2025 मध्ये स्कीमर आणि जेट टॉयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्टेम शिक्षणाला मजेशीर आणि प्रेरणादायी रूप दिले. तसं मला भीती वाटत होती की प्रथम क्रमांक मिळणार की नाही, पण शेवटी यश प्राप्त झालं. मी सलग 4 महिने याच्यासाठी मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ मिळालंच. आम्हाला सगळ्यात जास्त मदत आमचे सर, मुख्याध्यापिका आणि बाईंनी केली, त्यामुळे त्यांचेही आभार. I started this AWIM since 6 months ago. I practiced a lot and after winning I am feeling very proud and happy that my school took this opportunity and I am very proud to win this. आम्ही ह्या प्रोग्रामची तयारी मागचे 6 महिने करतो आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती खूपच मला आवडते. ह्या ॲक्टिव्हिटी मध्ये आम्ही जरी शिक्षक असो तरी आम्हाला लर्निंग खूप होते. खूप जास्त गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात, मुलांकडून शिकायला मिळतात, पेरेंट्सकडून शिकायला मिळतात. त्यामुळे नुसतं आम्ही ॲज अ शिक्षक म्हणून वावरत नाही या ॲक्टिव्हिटीमध्ये, आम्ही ॲज अ स्टुडंटच आहोत. मुलांसोबत आम्ही बऱ्याच गोष्टी शिकत असतो. त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी मुलांसाठी पण शिकवणारी आहे आणि आम्हाला पण काही शिकवून जाते. आणि या कॉम्पिटिशनमध्ये आमच्या मुलांना खूप छान इंजिनिअरिंगच्या क्लासेस शिकायला मिळालेले आहे आणि मुलांनी खूप छान सहभाग घेतलेला आहे आणि त्यांना छानसं यश पण मिळालेलं आहे. आणि ह्यासाठी आमचे विशाल सर जे आहेत त्यांनी आम्हाला 4 महिन्याहून गायडन्स करत होते आणि मेहनत घेतली मुलांनी पण आणि आम्हाला छान यश मिळालेलं आहे. त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद. मी संजय निबंधे, SAEचा वेस्टर्न सेक्शनचा फॉर्मल चेअरमन. SAE ही गेली 25 वर्षापेक्षा जास्त भारतामध्ये स्टुडंटच्या नॉलेज डिसेमिनेशनसाठी काम करते. SAEचा वेस्टर्न सेक्शन हा इंडिपेंडंटली आपण काम करतो, त्यामध्ये पार्ट ऑफ SAE इंडिया, आणि त्या सेक्शनतर्फे आपण गेले ऑलमोस्ट 15 वर्षापेक्षा जास्त ही कॉम्पिटिशन घेत होतो. तर AWIM काय आहे नेमकं, तर ऑल वर्ल्ड इन मोशन यामध्ये आपण सर्व 5वी 6वीच्या स्टुडंट्सला इन्व्हॉल्व करून सायन्सचे प्रिन्सिपल समजून देण्याचं मेन काम करतो. स्कीमरच्या जोडीला जेट टॉय नावाचं आणखीन जी सेकंड कॉम्पिटिशन आहे 6वीसाठी, तर त्याच्यामध्ये चाकं लावलेली एक गाडी आहे, ज्या गाडीमध्ये बलूनचा वापर केला आहे आणि बलून तो हवा सोडत पाठीमागे गाडीला पुढे रेटतो. आणि हे जे एक तंत्रज्ञान आहे ते पण मुलांना शिकायला मिळावं अशी त्यातली इच्छा आहे. फक्त मला सांगा, खाली वाकू वर वाकू. येस. माझं नाव केशव तामणकर आणि SAE शिक्षणाचे सेक्रेटरी आहे. आणि SAE ही SAE इंडिया आणि SAE वर्ल्ड वाईड ही मोठी संस्था आहे. पर्टिक्युलरली प्रोफेशनल आणि कॉलेज स्टुडंट यांच्यासाठी SAE खूप काम करते. हा पर्टिक्युलर जो इव्हेंट आहे AWIM हा स्कूल स्टुडंटसाठी आहे, टिपिकली 5वी 6वी 7वी या वर्गातल्या लोकांसाठी आहे. आणि याचा उद्देश असा आहे की मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान मिळण्यापेक्षा काहीतरी हँड्स ऑन त्यांनी करावं. पर्टिक्युलरली जे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आपल्या भागामध्ये खूप आहे आणि पुण्यामध्ये पर्टिक्युलर ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आहे, तर तिथं त्यांनी ऑटोमोटिव्ह व्हेकलचे मॉडेल्स तयार करावे आणि ती मॉडेल्ससुद्धा त्यांनी स्वतः तयार करावी गेलेल्या वेळामध्ये आणि ती वर्किंग मॉडेल करावी, हा त्यातला उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळं त्यांना एक काम करायची ऑर्गनायझिंग कपॅबिलिटी कशी असते ती त्याला कळेल, त्यामुळे प्लॅनिंग हा भाग त्याला कळेल, डिटेलिंग किती करायचं आहे हे कळेल. सो असे काही सॉफ्ट स्किल्स आहेत त्यांचे त्यामध्ये डेव्हलप होते. ॲट द सेम टाईम त्यांना ह्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये किंवा ऑटोमोटिव्ह व्हेकलमध्ये पर्टिक्युलरली काय काय कॉम्पोनंट येतात आणि ते कसं वर्क करतं याची थोडी प्रतिक्रिया. अशा पद्धतीची कॉम्पिटिशन गेले काही वर्ष आम्ही घेतो आहे आणि हे आम्ही असेच पुढं घेत जाणार. थँक्यू. My name is Tabassum Hashmi and I am working as an assistant teacher in Moladina High School, Shankar Shet Road. मैम ये एक्टिविटी से मैं 2010 से जुड़ी हूँ. 2010 में हमारा जो है जब ये हुआ था वो टाइम पर जो है हमारी फर्स्ट इनिंग्स में पार्टिसिपेट किया था और ये ऑलमोस्ट 15 ईयर्स का जर्नी है. हम लोग कंटिन्यूसली पार्टिसिपेट होते आए हैं इसमें. कभी ना कभी हम लोग कई टाइम पे विनर भी रहे हैं और कोविड के टाइम पे थोड़ा ऑफ हुआ था 1-2 साल, उसके बाद से भी जर्नी चल रही है. और हमारी वो टाइम की जो 2010 की बैच थी एवम एक्टिविटी में, वो बैच के स्टूडेंट्स अभी इंजीनियर बन के जॉब कर रहे हैं और उन्होंने बड़ी बड़ी कंपनीज ज्वाइन की है. और आज भी जो ये हमारे पास वॉलंटियर्स आते हैं तो हमारा गवर्नमेंट एडेड स्कूल है, हमारे पास स्लम के बच्चे आते हैं पूरे बहुत ही पुअर बैकग्राउंड से,
तो उनके लिए एक बहुत ही अच्छी अपॉर्चुनिटी होती है, क्योंकि ये स्कूल्स को अपॉर्चुनिटीज़ नहीं होती, तो इट इज़ अ बेस्ट अपॉर्चुनिटी फॉर देम। और वो स्टूडेंट्स जब ये वॉलंटियर्स से मिलते हैं या एक्टिविटी में पार्टिसिपेट करते हैं, तो उनके माइंड में ये चीज़ होती है कि हमको आगे चल के हमको भी ऐसे इंजीनियर्स बनना है, हमको भी ऐसे सर्व करना है कंट्री को। तो ये चीज़ बहुत ही पावरफुल है और उसका एक बहुत ही पॉजिटिव इफेक्ट प्रैक्टिकली हमने देखा है कि हमारे बच्चे जो है इंजीनियर बन के जो है सर्व कर रहे हैं कंपनीज़ में। थैंक यू वेरी मच ARI, जॉन डियर, ऑल स्पॉन्सर्स, थैंक यू हमारे लिए एक्टिविटी लाने के लिए। नमस्कार, मी ज्योत्स्ना भालची, एज्युकेटर इन मिलेनियम नॅशनल स्कूल. आय एम टेकिंग स्टँडर्ड 9 to 12 सायन्स प्रॅक्टिकल्स हिअर. आणि इथे मिलेनियममध्ये आम्ही होस्ट करतो आहे अविमचा इव्हेंट. याच्यापूर्वी आम्ही अविमचा इव्हेंट मिलेनियममध्ये होस्ट केलेला आहे. आणि आय एम हॅपी टू से दॅट की मी अविमशी गेली 13 वर्ष मी यांच्याबरोबर काम करते. आणि मला याचा खूप आनंद होतो की एव्हरी इयर मला ह्याच्यामध्ये मी मुलांकडून काहीतरी नवीन शिकते आहे प्रत्येक वेळेस. आणि हा सगळा इव्हेंट ऑर्गनाईज करताना स्टार्टिंग फ्रॉम सगळं स्टेज आणि सगळ्या गोष्टी त्यांना एंट्री वगैरे कशी घ्यायची इथूनपासून आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या त्याच्यामध्ये. आणि यात सगळ्या व्हॉलेंटियर्सची आम्हाला खूप मदत झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही आमच्या शाळेमध्ये हा इव्हेंट करत असताना याच्यापूर्वी आम्ही करत होतो की फक्त ठराविक टीम्सलाच इथे घ्यायचं, परंतु मागच्या 2 वर्षापासून आम्ही फॉर ऑल द स्टुडंट्स स्टँडर्ड 6 आणि 7च्या सगळ्या स्टुडंट्ससाठी आम्ही हा अविमचा सो अविमच्या याच्यासाठी इतर शाळांमध्ये फक्त ठराविक टीम घेतल्या जातात. तर गेल्या 2 वर्षापासून आम्ही आमच्या स्वतःच्या करिक्युलममध्ये याचा एक 60 मिनिट्सचा वीकली पिरियड टाकलेला आहे की ज्याच्यामध्ये सगळी मुलं जेट टॉय आणि फॉर स्टँडर्ड 7 ग्लायडर ते तयार करतात त्याच्यामध्ये. आणि खूप अभिमान वाटतो आम्हाला की याच्यासाठी आम्हाला आमचे प्रिन्सिपल, आमचे ट्रस्टी यांनी याच्यासाठी खूप सपोर्ट केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की जे आपण स्टेप बेस्ड लर्निंग आत्ता म्हणतो आहे ही सगळीच मुलं आमची त्याच्यामधून शिकतात. व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दॅट, मॅथमॅटिक्स काय आहे, आर्टिस्टिकली त्या गोष्टी कशा झाल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींच्या त्याच्यामध्ये मुलं शिकतात. आणि या प्रत्येक वर्षी मला गेली 13 वर्षात मी हे करते, पण मलासुद्धा दरवर्षी मी स्वतः काहीतरी नवीन शिकते असं मला यातून वाटतंय. आणि खूप खरंच छान वाटते की मी प्रत्येक वेळेत ह्याच्यामध्ये ह्या टीमचा पार्ट आहे. गेली 12-13 वर्षापासून मला यात खूप आनंद होते. मी अगदी विलिंगली सगळ्या गोष्टी ह्यात करते. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. येस, थँक्यू. मैं मोहम्मद सुजाद अली, कन्वीनर फ्रॉम जॉन्डियर साइड. सो मैं ऐसे लास्ट 10 साल से हूँ, एज ए वॉलंटियर काम करता हूँ. इस साल मुझे एज ए कन्वीनर का रोल मिला. मैं इंटायर जॉन्डियर के जितने भी वॉलंटियर्स हैं सबको मैं लीड कर रहा हूँ. हमारे पास यहाँ पे बहुत सारे वॉलंटियर्स आए हैं, जिसमें से स्कूल लीड भी है, स्कूल वॉलंटियर्स हैं. ऑलमोस्ट ये सेशन लास्ट 6 मंथ से चल रहा है. हमने ये सेशन ऑलमोस्ट जुलाई में स्टार्ट किया था. आज दिसंबर में यहाँ पे सिटी लेवल कंपटीशन हो रहा है. ये एक प्रोग्राम बहुत ही अच्छा प्रोग्राम है, क्योंकि इस प्रोग्राम में हम लोगों ने एक छोटे लेवल के स्कूल को हमने इन्वाइट किया है जो लास्ट 6 ईयर से आ रहे हैं. अन्नपूर्णा स्कूल एज NGO है और ध्यान प्रबोधनी एक NGO, दोनों NGO है. इसके अलावा हमारे पास कुछ स्कूल हैं जो मराठी मीडियम है, उर्दू मीडियम के स्कूल्स भी हैं. इस प्रोग्राम के थ्रू बच्चों को एक मोटिवेट मिलता है आगे हमको क्या करना है, इंजीनियरिंग लाइन पे चूज़ करना है, साइंटिस्ट बनना है. बहुत सारे ऐसे बच्चे हैं जो एविम का पार्ट बने और आज IT इंडस्ट्री में भी काम कर रहे हैं. मैं आपको इस प्रोग्राम की सिर्फ एक चीज़ है कि हम लोग जो प्रोफेशनल लाइफ में डेली हम लोग काम करते हैं, काम के अलावा अगर आपको सोसाइटी को कुछ देना है, उसके लिए हमारे पास एक वक्त है. हम लोग क्या करते हैं, अपनी छुट्टी में अपने टाइम को स्पेंड करते हैं, स्कूल विजिट करते हैं और बच्चे को ट्रेन करते हैं. ऐसे ही ने एक अच्छा एक प्लेटफॉर्म दिया है हम लोगों को. ये हम ऐसे ही का बहुत बहुत धन्यवाद बोलेंगे कि ऐसे ने हमको एक प्लेटफॉर्म दिया जिसके थ्रू हम लोग आज एक साथ जमा हुए हैं. तो आगे हम इंसिस्ट करेंगे कि इस प्रोग्राम के थ्रू बहुत सारे वॉलंटियर्स हैं. जॉन्डियर भी एज ए कॉर्पोरेट CSR के थ्रू जॉन्डियर भी हमें सपोर्ट करती है इस प्रोग्राम में. जॉन्डियर एज ए पार्ट ऑफ स्पॉन्सर है इस साल. तो आगे हम चाह रहे हैं कि इसके लिए और बहुत सारी कंपनीज आए, स्पॉन्सर खुल करके आए, ताकि हम लोग बहुत और सारे स्कूल्स भी इसमें ऐड कर सकते हैं. जैसे कि हमको पता है पहले कमिंस आती थी और दूसरी कंपनीज भी इसमें एटन्स भी आती थी. अभी सिर्फ जॉन्डियर और ARI है. इसकी वजह से स्कूल्स भी कम है क्योंकि वॉलंटियर का भी शॉर्टेज है. और जॉन्डियर तो सिर्फ एविम में नहीं, बहुत सारे अदर एक्टिविटी में सपोर्ट करती है. जैसे टिफ़िन है, बाहर है, बहुत सारे अदर एक्टिविटी में सपोर्ट करती है. इसके लिए थोड़े से वॉलंटियर का शॉर्टेज है. हम आगे इंसिस्ट करेंगे कि इसमें और बहुत वॉलंटियर्स आए ताकि ये प्रोग्राम को आगे तक लेके जाएँ. थैंक यू. येस, हॅलो.
मी स्वाती सरदेसाई, मिलेनियम नॅशनल स्कूलची प्रिन्सिपल. आज अविनची ही कॉम्पिटिशन आमच्या इथे चालू आहे. खूप छान वाटतं आहे हे सगळं पब्लिक बघून. ही छोटी छोटी मुलं इतकी उत्साहात इकडे तिकडे धावपळ करताना बघून खूप छान वाटलं. बेसिकली आपण स्टेम एज्युकेशन म्हणून हल्ली सध्या बोलतोय, तर त्याचा हा एक उत्तम उपक्रम म्हणता येईल की ज्याच्यात मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायला आपण मदत करतो. त्याच्या जोडीला आपण त्यांना इतक्या छोट्या छोट्या क्रिटिकल थिंकिंग जे म्हणतो की काय परिस्थिती आली तर कुठला प्रॉब्लेम आला तर तो कसा सॉल्व कराल, कशा पद्धतीने त्याचा विचार कराल, तर हे सगळं करत असताना ती जी त्यांची प्रोसेस होती त्याच्यात ते नक्कीच बऱ्याच गोष्टी शिकलेल्या असणार आहेत. आणि ह्या एजमध्ये त्यांचं जे हे शिकणं आहे ते त्यांना पुढे अनेक बाबतीत उपयोगी पडतं. आणि ते जर बघितलं आपण तर छोट्या छोट्या गोष्टींचा विचार मुलं पण करायला लागतात, हे आम्हाला नंतरसुद्धा जाणवतं. आणि गेली मला वाटतं 2008पासून आम्ही ह्या गोष्टी करतोय. आणि अविनबरोबर त्याच्यानंतर आमचे मसूलकर सरांबरोबर आमचं इतकं छान ट्युनिंग झालेलं आहे की दरवर्षी आम्ही या गोष्टी शाळेत राबवत असतो. यावर्षी तर आम्हाला असं जाणवलं की हे ठराविक मुलांपुरतं मर्यादित न ठेवता आपण हे सगळ्या मुलांसाठी करू शकतो का. आणि म्हणून आम्ही सिलॅबसमध्ये सायन्स टीचर्सनी हा भाग उचलून धरला आणि प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक मुलाला शिकवलं गेलं. मग त्यातले बेस्ट जे होते ते पुढे कॉम्पिटिशनला आले, पण शिकताना मात्र सगळीच मुलं हे शिकत गेली. आणि मुलांना ना हँड्स ऑन एक्सपिरियन्समुळे मिळणारा जो आनंद आहे आणि त्यामुळे त्यांना शिकलेल्याचा ताण न येता ते सहज शिकत जातात. बेसिकली शिकताना हे पाठ करायचं आहे, ह्याची परीक्षा द्यायची आहे, याच्यापेक्षा मी काहीतरी करतोय आणि माझं चुकलं तर त्याच्यात मी काहीतरी मॉडिफिकेशन्स करतोय आणि पुन्हा करतोय. हा जो त्यांनी घेतलेला अनुभव आहे, त्या अनुभवासारखं गुरु नाही. आणि हा अनुभव देण्यासाठी अविन जे काही प्रयत्न करतायत, तर ह्या सगळ्या टीमला मला खरंच कौतुक करायचं आहे त्यांचं. आणि आमच्याकडनं त्यांना नक्कीच नेहमी पाठिंबा मिळत राहील किंवा आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होण्याचा नक्की प्रयत्न करू. थँक्यू. येस सर. हॅलो, नमस्कार. मी विजय पंखावाला, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे ARAI, तिथे मी सिनियर डेप्युटी डायरेक्टर आहे आणि SIचा मेंबरसुद्धा आहे 94पासनं. त्याशिवाय मी गव्हर्निंग बॉडी मेंबरसुद्धा आहे. ही झाली माझी ओळख. आता हा कार्यक्रमाच्या निमित्ताने जिथे मी आलो ते आहे AWIM, अ वर्ल्ड इन मोशन असा SIचा हा कार्यक्रम. त्या संदर्भात माझ्या आधीचे जे वक्ते होते त्यांनी माहिती दिली. मी आता त्याच्याबद्दल जास्त न बोलता तिचं पुढचं स्वरूप कसं असेल किंवा ते कसं नेता येईल ह्याबद्दल थोडं सांगू इच्छितो. काही सूचना पण मी भाषणात केल्या त्या मी पुन्हा इथं नव्याने सांगू इच्छितो. एक म्हणजे आता AWIM जे होतं त्याचं आपण पुढचं व्हर्जन किंवा AWIM 2.0 असं आपण म्हणूया. त्याची अगदीच सुरुवात करायची झाली तर एक आता असा माझ्यासमोर गव्हर्निंग बॉडी मेंबर म्हणून आणि म्हणून पेच आहे की आधी जे 20 शाळा होत्या त्या आता 8पर्यंत किंवा 10पर्यंत खाली आलेल्या. तर हे का असं झालं, अर्थात कोविडचा थोडा परिणाम झाला, पण त्यानंतर अपेक्षित पुन्हा पूर्वीसारखं किंवा अजून वाढणं हे कमी होत आहे. तर ते कसं नेता येईल ह्या संदर्भामध्ये काही सांगावं असं वाटतं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ही जी मुलं आहेत ते इतक्या उत्साहाने त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत, त्यातनं विज्ञान शिकत आहेत, त्यातनं गणित शिकत आहेत, त्यातनं थोडीशी टेक्नॉलॉजीसुद्धा त्यांना कळते बरं का. तर हे त्या शाळेमध्ये तर होतंच आहे चांगलं, पण सोसायटीमध्ये जिथं ही मुलं राहतात त्यांनी त्यांच्या शेजारचे आजूबाजूचे जे मुलं सवंगडी त्यांचे आहेत त्यांच्याबरोबर जर का त्यांनी ते शेअर केलं, त्यासाठी सोसायटीसुद्धा त्यांना प्रमोट करू शकते. म्हणजे कसं की 15 ऑगस्टचे कार्यक्रम झाले, 26 जानेवारीचे कार्यक्रम झाले किंवा इतर गणेशोत्सवासारखे सार्वजनिक कार्यक्रम झाले, तर तिथं ह्या मुलांना हे टॉय, हे जे त्यांनी सायंटिफिक टॉय बनवलं आहे ते काय होतं हे सांगायला प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून इतरांना त्याची माहिती होईल आणि त्यांच्या शाळासुद्धा त्या निमित्तानं ते घ्यायला येतील. ही एक छोटीशी सूचना मुलांच्या बाबतीमध्ये. शिक्षक ह्या शाळेतले पर्टिक्युलरली मिलेनियम त्यांचं खूप कौतुक आहे की त्यांनी हा उपक्रम त्यांच्या करिक्युलममध्ये म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये समावेश करून घेतलेला आहे. तसं इतर शाळा का नाही करू शकत.
ते केल्याने त्यांचे काय फायदे झाले हे मिलेनियम शाळांच्या शिक्षकांनी किंवा प्रिन्सिपल्स त्यांनी सांगितलं आहे ते तुम्हाला नक्कीच उपयोगाचं ठरेल. तर मला वाटतं हे खूपच करण्यासारखं आहे. त्याशिवाय ह्या ज्या शाळा पार्टिसिपेट करतात त्यांनीसुद्धा जेव्हा इतर शिक्षकांच्या फोरममध्ये व्यासपीठावरती ते भेटतात तेव्हा ह्या गोष्टींचा आवर्जून नमूद करावा, जेणेकरून ह्याचे उपयोग आणि ह्याची उपयुक्तता जर का कळली तर ते होऊ शकेल. तिसरं, हे घडवून आणण्यासाठी सगळ्यात मोठी ही जी फौज असते ती असते व्हॉलेंटियर्स. ते व्हॉलेंटियर्स येतात कुठनं, तर ते इंडस्ट्रीमधनं व्हॉलेंटियर्स येतात. ते प्रॅक्टिसिंग इंजिनियर्स असतात. पूर्वी SAEने हा जेव्हा कार्यक्रम इथे SAE इंडिया म्हणून जेव्हा आपण ॲडॉप्ट केला आणि भारतामध्ये आपण सुरू केला 2008 ARAI जिथं मी आलेलो आहे त्या संस्थेने हे सुरुवात करायला खूप मोठी मदत केली. तिथनं पुढे हे त्याचा व्याप वाढला आणि आता झालं आहे असं की पूर्वी एखाद दुसरा हा कार्यक्रम असायचा, आता शालेय विद्यार्थी आणि कॉलेज असे म्हणून कार्यक्रम खूप वाढले आणि व्हॉलेंटियरची संख्या तीच आहे. त्यामुळे एका कार्यक्रमासाठी लागणारे व्हॉलेंटियर्स कमी होत चालले. हे एक कारण असू शकेल जेणेकरून वेगवेगळ्या शाळांपर्यंत आम्ही पोहोचू शकत नसतो. तर तिथे एक अजूनही सूचना करावीशी वाटते की हे इंडस्ट्रीचे व्हॉलेंटियर्स त्यांनी जे स्टुडंट्स व्हॉलेंटियर्स आहेत, अगदी SAEचे चॅप्टर्स आहेत किंवा इतर सायंटिफिक कॉलेजमध्ये क्लब्स असतात, तर त्यांना व्हॉलेंटियर्स म्हणून जर का केलं तर मी म्हणेन की एक जर का टीम लीड असेल तर एक टीम लीड, त्याच्या खाली 2 इंडस्ट्रीयल व्हॉलेंटियर्स, त्याच्या खाली 8 ते 10 हे स्टुडंट व्हॉलेंटियर्स, असं केलं तर आपल्याला जास्त ह्याच्यापर्यंत स्टुडंट्सपर्यंत पोहोचता येईल. आणि पर्टिक्युलरली हे सगळं आपण बघू, तुम्ही कार्यक्रमात बघाल तर हे सगळे शहरी विद्यार्थी आणि त्यांच्यामध्ये दिसते, पण ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे कदाचित ह्याची तेवढी किंवा जास्तच थोडीशी गरज आहे तिथे मात्र हे पसरलं नाही आहे, प्रसार त्याचा कमी आहे. तर ते करण्यासाठी ह्या टाईपच्या व्हॉलेंटियर टीम्स जे मी म्हटलं त्याचा खूप उपयोग आहे. तर आम्हीसुद्धा आता गव्हर्निंग बॉडी मेंबर यांनीसुद्धा ठरवलं की ओके, आपण असे 3-4 असे जे गट आहेत त्यांना एक मेंबरने जर का घेतलं तर त्याचं एक वेगळं करणे, अर्थात जो कार्यक्रम चालू आहे तो चालू ठेवू देत, पण नवीन ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्ही आमच्यासाठी काही ॲडिशनल हे टार्गेट्स घेणार आहोत किंवा गोल्स घेणार आहोत. तर हे असं आमचं. अजून एक मला सूचना, आता ही जेव्हा मी चर्चा करत होतो व्हॉलेंटियरमध्ये खूप छान सूचना आली की सर हे जे टॉईज आहेत म्हणजे स्कीमर झालं किंवा जेट टॉय झालं तर ते एक विशिष्ट प्रकारच्या त्यांच्या परीक्षा किंवा त्याच्या परीक्षणाचे हे असतात, निकष असतात. किती लांब जातं, किती जास्तीत जास्त वजन घेऊन जातं, किती फास्ट जातं वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये आपण सेफ्टीचं काय आणता येईल का? मुलांना ह्या वयामध्ये क्रॅश होतं म्हणजे काय होतं आणि त्याच्यामुळे इजा कशी होऊ शकते बाहेरच्यांना किंवा गाडीच्या लोकांना, तर त्यासाठी आपल्याला काही करता येईल का? हे नवीन निकष आणता येतील का? मी जसं म्हणालो की AWIM 2.0 मध्ये भारतासाठी लागणाऱ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲडॉप्ट करता येतील का? कॅन बी नॉट रिपर्पज, कॅन बी नॉट रिवाइव्ह. तर ह्या माझ्या काही सूचना त्याच्यासाठी असेल. आणि मी ज्या संस्थेतनं आलेलो आहे म्हणजे ARAI जी सेफ्टी आणि सस्टेनेबिलिटीवरती काम करते. आम्ही SAE म्हणजे नॉलेज सोसायटी त्यांच्याबरोबर पण काम करतो, तसं इतर नॉलेज सोसायटीबरोबर पण आम्ही काम करत असतो. स्टुडंट्स लेवलच्या झाल्या, प्रोफेशनल लेवलच्या झाल्या, तर तिथे सुद्धा आम्ही हे सगळे आता जे विचार तुमच्याशी बोलतो आम्ही ते सुद्धा तिकडे देऊ आणि तशाच इतर कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होत राहू. ARAIला कायम आनंदच वाटतो ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आम्ही आमच्या यथोचित मार्गाने त्यांना सपोर्ट करत असतो आणि स्पॉन्सर पण करत असतो. धन्यवाद. 15 वर्षापासून आपण या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहोत आणि यात हजारो स्टुडंट्स पार्टिसिपेट होत गेले. पूर्ण भारतभरात हा उपक्रम चालवला गेला कारण त्यावेळेस कंपन्यांची स्पॉन्सरशिप पण होती मोठ्या प्रमाणात आणि त्या दृष्टीनं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं प्रमोशन म्हणून आम्ही हे SAEच्या ड्राईव्ह थ्रू आम्ही काम करतो. त्यावेळेसची साधारण मला एक संख्या आठवते, 2019चा शेवटचा जो इव्हेंट झाला त्यावेळेस जवळपास 50 स्कूल्स, या 50 शाळा आपण म्हणू शकतो की 50 शहरामधनं विद्यार्थी पार्टिसिपेट झाले आणि ती शेवटची नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन चेन्नई इथे झाली. त्यानंतर मात्र कोविडमुळे या सगळ्याला थोडासा ब्रेक लागला आहे आणि गेल्या वर्षापासून आम्ही पुन्हा सुरुवात केली आहे की छोट्या प्रमाणात का होईना पुन्हा एकदा या सगळ्याचं इन्व्हॉल्वमेंट व्हावी आणि त्या दृष्टीनं पुणे शहराच्या माध्यमातून आपण आत्ता सध्या ज्या 9 शाळा पार्टिसिपेट करत आहेत तर या सगळ्यांना आपण पुढे घेऊन चाललो आहोत आणि आमची अपेक्षा आहे की बाकीच्या शाळांनी सुद्धा प्रतिसाद द्यावा. ऑफकोर्स याच्यासाठी काही खर्च आहेत आणि हे खर्च आत्तापर्यंत SAEने उचललेले होते कारण तशी स्पॉन्सरशिप येत होती. अर्थातच आम्ही इंडिव्हिज्युअल्सचे या सगळ्याचं प्रमोटर्स आहोत. या सगळ्यांना आम्हाला अशी इच्छा आहे की याच्यात आपण आपल्या परीनं कॉन्ट्रीब्यूट करावं आणि जास्तीत जास्त शाळांना हा लाभ द्यावा. विशेषतः ज्या शाळांमध्ये कुठलंही फंडिंग नाही किंवा आश्रमशाळा आहेत, ZPच्या शाळा आहेत, अशांनी सुद्धा यात भाग घ्यावा कारण या कॉम्पिटिशनमध्ये मुलांना जे शिकायला मिळतं
ते अन्य कुठल्याही मार्गाने शिकायला मिळत नाही. मी थोडंसं कॉम्पिटिशनच्या बाबतीत इलॅबोरेट करून सांगणार आहे की एक म्हणजे सायन्सच्या प्रिन्सिपल्समध्ये फ्रिक्शन आणि लॉ ऑफ मोशन ह्या दोन गोष्टींवरती आपण जास्तीचं काम करतो. जे दोन्ही टॉईज आपण सिलेक्ट केलेले आहेत हे टॉईज अशा पद्धतीचे आहेत की एक स्कीमरमध्ये एक छोटीशी नाव असेल की जी जमिनीवर चालेल, पण ती वाऱ्याच्या साह्यानं कशी ढकलली जाते आणि ती ढकलली जात असताना तिची दिशा कशी केंद्रित केली जाते किंवा कुठल्या दिशेला जायला पाहिजे, कशा पद्धतीचा एअरफ्लो ठेवायला पाहिजे, त्यात वजन असेल तर ती कशी जाते, फ्रिक्शन वाढल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, किती जास्तीत जास्त वजन घेऊन जाऊ शकते, अशा प्रकारचं डिटेल नॉलेज मुलांना यातनं मिळतं. त्यामध्ये ह्या चारही विद्यार्थ्यांना 2 मुलं 2 मुली असं त्याचं स्वरूप आहे. या सगळ्यांना एक छोटी अपॉर्च्युनिटी मिळते की प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी त्याच्यावरती काम करणार आहे आणि ते आपल्या परीनं त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या सगळ्या विकसित करून त्याच्यावरती खूप काही छान पद्धतीनं प्रेझेंटेशन करतात. जे प्रेझेंटेशन बघितल्यानंतर आमच्यासारखे प्रोफेशनल लोकसुद्धा सरप्राईज होतात की या लोकांनी एवढं कुठनं त्यांची कल्पनाशक्ती आणली, कुठल्या पद्धतीनं त्यांनी या सगळ्याचा कसा वापर करायचा ठरवला आहे आणि त्यांच्या मनातल्या ज्या काही उत्साहपूर्ण वातावरणात जे काही गोष्टी घडतात की मी याचा उपयोग ॲम्ब्युलन्स म्हणून करेन, मी याचा उपयोग कुठे एअरलिफ्ट करण्यासाठी करेन, कुठे औषधं पोचवण्यासाठी करेन, असे अनेक उपक्रम मुलांच्या तोंडातून सहजगत्या बाहेर येतात. याचा अर्थ असा आहे की मुलांची जी क्रिएटिव्हिटी आहे ह्या क्रिएटिव्हिटीला एक खूप मोठा आधार मिळतो, त्यांच्या चालना मिळते आणि त्या चालनेतनं या मुलांची आणखीन उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही एक त्याला दिशा मिळते. या SEच्या या इव्हेंटमध्ये की आपल्याला जास्तीत जास्त जो सहभाग पाहिजे तो ग्रामीण भागातलाही पाहिजे, शहरी भागातलाही पाहिजे, त्यांचं प्रेझेंटेशन स्किल पण एकमेकांचं प्रेझेंटेशन कसं आहे हे बघून शिकता आलं पाहिजे. ह्या दृष्टीनं ह्या कार्यक्रमाला नक्कीच आधार आहे आणि तो आधार जर आपण एक नॅशनल लेव्हलवरती वटवृक्षासारखा नेला तर मला वाटतं भारताची दिशा आणखीन काही बदलू शकेल. त्यांना मुलांना जे देशाविषयीचं प्रेम आहे किंवा शाळेतून ज्या काही गोष्टी आपुलकीच्या ज्या असतात त्या आणखीन त्यांच्या वृत्तींगत होतील आणि त्या मुलांच्या आठवणी ह्या कायमसाठीच आहेत. जसं SE अभिम घेत आहे तशाच प्रकारच्या पुढच्या इंजिनिअरिंगच्या पण कॉम्पिटिशन्स आहेत आणि त्या कॉम्पिटिशन्सबद्दल मी आत्ता बोलत नाही, पण अशा अनेक कॉम्पिटिशन्स आम्ही वर्षभरात साधारणपणे 11 वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स रन करतो आणि या सगळ्या कॉम्पिटिशन्स रन करण्याचं आमच्यासारख्या व्हॉलिंटियर्स हे प्रोफेशनली पूर्णपणे व्हॉलिंटरी बेसवरती काम करत असतात आणि त्या सगळ्या ऑर्गनाईज करत असतात, ज्यातून अनेक प्रकारचे विद्यार्थी राष्ट्रासाठी काही भवितव्य घडवायला तयार होतात. एवढाच आजचा माझा महत्त्वाचा मुद्दा होता सांगण्यामध्ये आणि मला या सगळ्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला सहभागी होता आलं. तसंच या मिलेनियम स्कूलनी जे आज आम्हाला संख्या उपलब्ध करून दिली, इथे सर्व फॅसिलिटीज दिल्या, याबद्दल शाळेचे आणि सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. सगळ्यात महत्त्वाचं की जी मुलं ही यात पार्टिसिपंट करतात त्यांचं धन्यवाद, त्यांच्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचं धन्यवाद आणि सगळ्यांनी मिळून हा प्रोग्राम जास्तीत जास्त राष्ट्रीय स्तरावरती नेण्याचा प्रयत्न करावा एवढीच आशा मी बाळगतो. धन्यवाद. And I'm very proud that I won this competition. I am a part of it from 6 months and I'm very shocked to know the results because we lost all of our hope because we haven't got any medal for the small categories. So we were shocked when we got to know that we my name is Gopika and I am from Kolkata. I am very happy that we won this medal. We are representing this school and we feel very proud. We learned through ma'am and we were very proud that we increased our creativity and we studied a lot about the features and journey. I am Advay Avinash Deshmukh. I am the part of this team from 6 months and I am feeling very proud by winning this trophy and this position.